आज आपण आपल्या फ्लटर ॲपला बॅकएंड सोबत कनेक्ट करून म्हणजेच फुल स्टॅक ॲप्लिकेशन बनवून रिअल टाईम सर्व्हिसेस कशा कंझ्युम करायच्या हे शिकणार आहोत. यापूर्वी आपण फायरबेस वापरून हे साध्य केलं होतं, परंतु स्टार्टअपसाठी फायरबेस हा महाग पडतो आणि त्याच्या फ्री प्लॅनला काही लिमिटेशन्ससुद्धा आहेत. मग जावाचं स्प्रिंग बूट फ्रेमवर्क वापरून आपण स्वतःचा बॅकएंड बनवू शकतो, रेस्ट API बनवू शकतो आणि त्यामध्ये वेब सॉकेट हा कॉन्सेप्ट वापरून आपण त्याला रिअल टाईम बनवू शकतो विथ फ्री ऑफ कॉस्ट. फक्त पैसे लागणार ते फक्त होस्टिंगला. बाकी JDK फ्री आहे, स्प्रिंग बूट फ्री आहे, MySQL डेटाबेस ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करणार तो पण फ्री आहे. फक्त आपल्याला पैसे लागणार ते होस्टिंग करण्यासाठी. ओके, मग अशा प्रकारे आपण या एक छोट्याशा प्रोजेक्टमध्ये आपण फुल स्टॅक ॲप्लिकेशन बनवणार आहोत, ज्याचा बॅकएंड असणार जावा, स्प्रिंग बूट, MySQL डेटाबेस आणि फ्रंट एंड असणार फ्लटर टेक्नॉलॉजी. मग या व्हिडिओचे मी 3 भाग करतो. पहिल्या भागामध्ये मी GUI डिझाईन करणार विथ डमी रेकॉर्ड्स. दुसऱ्या भागामध्ये SQLite नावाचा जो इंटरनल डेटाबेस असतो मोबाईल ॲपमध्ये फ्लटरमध्ये तो यूज करणार मी. ओके, आणि तिसऱ्या भागामध्ये या SQLite नावाच्या लोकल डेटाबेसमधली जी रेकॉर्ड्स आहेत त्यांना सर्व्हरवरती असलेल्या MySQL डेटाबेससोबत सिंक्रोनाइज कसं करायचं आणि रिअल टाईम सर्व्हिसेस कसे कंझ्युम करायच्या ते आपण बघणार आहोत. मग आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. जेव्हा तुम्ही एखादं फ्लटर ॲप बनवता तेव्हा सुरुवातीला हे डिफॉल्ट ॲप तुमच्या समोर येतं. ओके, तर हे मी स्टॉप करतो आणि माझ्या रिक्वायरमेंटनुसार मी हे एडिट करतो. पहिली म्हणजे मेन मेथड. या मेन मेथडमध्ये इथे रन ॲप नावाची मेथड म्हणजेच फंक्शन. रन ॲपमध्ये माझ्या ॲप्लिकेशनचं नाव माय ॲप जे काय असेल त्याचा इन्स्टन्स बनवला. त्यानंतर ते मी इथे क्रिएट केलं. इथे काय झालं, इम्पोर्ट करावं लागेल, लायब्ररी केली. आता हा जो क्लास आहे तो एक्सटेंड करतो स्टेटलेस विजेटला. मग स्टेटलेस विजेटची मेथड ओव्हरराईड करावी लागेल. बिल्ड नावाची मेथड ती ओव्हरराईड केली. मग ही बिल्ड नावाची मेथड काय रिटर्न करते तर मटेरियल ॲप नावाचं विजेट रिटर्न करते. मटेरियल ॲप नावाचे विजेट काय म्हणते तर त्याला एक होम स्क्रीन द्यावी लागते. जे ॲप ओपन झाल्यानंतर जी ओपन व्हायला पाहिजे ती पहिली होम स्क्रीन किंवा होम पेज ते दिलं पाहिजे. मग त्या होम पेजला मी बनवणार. मग एक होम पेज नावाचा एक क्लास मला बनवावा लागेल. मग तो क्लास इथे न बनवता मी एका सेपरेट फाईलमध्ये बनवतो जेणेकरून मला मॅनेज करायला बरं होईल. मग इथे लायब्ररी फोल्डरमध्ये आणखी एक डार्ट फाईल बनवतो ज्याला मी नाव देतो होम आणि त्याच्यामध्ये तो क्लास बनवतो होम पेज जो एक्सटेंड करणार स्टेटलेस विजेटला. स्टेटलेस विजेटला एक्सटेंड करतो म्हणजे त्याची ओव्हरराईड करावी लागेल मेथड ती म्हणजे बिल्ड. हा रिटर्न करणार स्कॅफोल्ड. स्कॅफोल्डमध्ये पहिला असणार ॲप बार, त्यानंतर फ्लोटिंग ॲक्शन बटन आपल्याला द्यावं लागेल आणि बॉडी द्यावी लागेल. या 3 गोष्टी द्याव्या लागतील. मग इथे आधी आपण ॲप बार इम्प्लिमेंट करूया. ॲप बारमध्ये टायटल सेक्शनला मला एक टेक्स्ट विजेट दाखवायचा आहे ज्यावरती लिहिलेलं असेल एम्प्लॉईज. त्यानंतर ॲप बारचा बॅकग्राऊंड कलर मला लाईट ब्ल्यू पाहिजे आणि फोरग्राऊंड कलर मला व्हाईट पाहिजे. ओके, त्यानंतर मला फ्लोटिंग ॲक्शन बटन पाहिजे. फ्लोटिंग ॲक्शन बटनचं विजेट घेतलं. या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय होणार ते मी नंतर इम्प्लिमेंट करतो. तात्पुरते इथे नल लिहितो. या फ्लोटिंग ॲक्शन बटनमध्ये म्हणजे याच्या चाइल्डमध्ये मला एक आयकॉन डिस्प्ले करायचा आहे. कुठला आयकॉन तर आयकॉन्स डॉट ॲड. मग हे जे फ्लोटिंग ॲक्शन बटन असणार याच्या बॅकग्राऊंडचा कलर असणार लाईट ब्ल्यू आणि फोरग्राऊंडचा कलर असणार व्हाईट. ओके, फ्लोटिंग ॲक्शन बटनचं सुद्धा काम झालं. महत्त्वाचं राहिलं तर ही मेथड इम्प्लिमेंट करायचं. हे करूया, पण याची एक इथे बॉडी घेऊया.
बॉडीमध्ये कंटेनर टाकूया. कंटेनरला कलर आपण देऊया लाईट ग्रे. ओके, किंवा तुम्ही असं सुद्धा देऊ शकता, कलर्स डॉट ब्लॅकच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत त्याच्यातली एखादी शेड तुम्ही देऊ शकता. मग इथे मेन पेजमध्ये होम पेज म्हणजे कोण ते आपण इम्पोर्ट केली लायब्ररी. काय पॅकेज इम्पोर्ट केलं, इथे ही फाईल इम्पोर्ट केली, होम डॉट डार्ट, मग इथे होम पेज झालं. ओके, एवढं आधी मी टेस्ट करून बघतो. जेव्हा एखाद्या बटनला आपण ऑन प्रेस्टमध्ये नल लिहितो तेव्हा ते बटन डिसेबल्ड असतं, म्हणजे त्यावर आपण काही क्लिक करू शकत नाही. जेव्हा इथलं नल काढतो आणि त्या ठिकाणी काहीतरी कोड लिहितो त्यावेळेला ते डिसेबल्डचं इनेबल होतं. मी इथे आता या बटनला क्लिक करतोय, काही होत नाही कारण इथे आपण नल पास केलेला आहे. तर इथे ॲप बारमध्ये एम्प्लॉई झालेला आहे विथ बॅकग्राऊंड कलर लाईट ब्ल्यू अँड फोरग्राऊंड कलर व्हाईट. इथे सुद्धा या फ्लोटिंग ॲक्शन बटनमध्ये बॅकग्राऊंड कलर लाईट ब्ल्यू आहे, फ्लोटिंग आणि फोरग्राऊंडचा कलर व्हाईट आहे. फोरग्राऊंड म्हणजे इथे आयकॉन आहे आणि इथे ॲप बारमध्ये फोरग्राऊंडला काय आहे, टेक्स्ट विजेट आहे. तर आता मला काय करायचं आहे की इथे ऑन प्रेस्ड म्हणजे या जेव्हा बटनवरती मी क्लिक करणार फ्लोटिंग ॲक्शन बटनवरती तेव्हा एक फॉर्म ओपन झाला पाहिजे. मग तो फॉर्मसाठी एक नवीन पेज इथे मी बनवतो, ज्याला नाव देतो फॉर्म. याच्यामध्ये एक क्लास बनवतो EMP फॉर्म, जो एक्सटेंड करतो स्टेटलेस विजेटला. आता स्टेटलेस विजेटला एक्सटेंड करतो म्हणजेच काय, त्याची एक मेथड ओव्हरराईड करावी लागेल, ती म्हणजे बिल्ड. आणि आता इथे रिटर्न करावा लागेल स्कॅफोल्ड, म्हणजे असाच कोड येणार आहे. त्याच्यामुळे हा जो कोड आहे तो मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. ते स्कॅफोल्ड इम्पोर्ट करतो आणि इथे एम्प्लॉई ऐवजी काय दिसणार, वरती ॲप बारला एम्प्लॉई डिटेल्स असं दिसणार आणि त्याच्यामध्ये फ्लोटिंग ॲक्शन बटन नसणार. आणि या कंटेनरला कलर आपल्या माहितीसाठी आपल्याला कळावं की दुसरी ॲक्टिव्हिटी ओपन झाली किंवा दुसरं पेज ओपन झालं हे कळण्यासाठी इथे मी त्याचा बॅकग्राऊंड कलर येलो देतो. ओके, मग हा EMP फॉर्म कधी ओपन व्हायला पाहिजे, तर या फ्लोटिंग ॲक्शन बटनला मी जेव्हा प्रेस करणार तेव्हा. तो कोड आता मी इथे इम्प्लिमेंट करतो. ऑन प्रेस्ड हे घालवतो नल आणि कंट्रोल स्पेस दाबून इथे सिंगल लाईनचा कोड असेल तर ॲरो फंक्शन वापरणार, मल्टी लाईनचा कोड असेल तर कर्ली ब्रॅकेट वापरणार. मी इथे कर्ली ब्रॅकेट वापरतो आणि फ्लोटिंग ॲक्शन बटन याने काय केलं पाहिजे, ते नेव्हिगेटर डॉट पुश, नेव्हिगेटर डॉट पुश. इथे होल ब्रॅकेट आहे, याला आधीच इथे मी कोलन लावतो, फुल स्टॉप देतो, कारण नंतर कोड वाढल्यानंतर समजत नाही नक्की कुठे फुल स्टॉप द्यायचा, म्हणजे सेमीकोलन द्यायचा राहिला आहे. इथे वापरतो रूटच्या ठिकाणी मटेरियल पेज रूट, बिल्डर खोडतो. इथे सिंगल लाईनचा कोड असेल तर ॲरो फंक्शन, मल्टी लाईनचं असेल तर कर्ली ब्रॅकेट. इथे कर्ली ब्रॅकेट वापरतो. रिटर्न कुठला पेज ओपन व्हायला पाहिजे, तो होम पेज नाही, एक्झिस्टिंग आहे ते होम पेज आहे. कुठला व्हायला पाहिजे, EMP फॉर्म ओपन व्हायला पाहिजे, म्हणजे या क्लासचं मी ऑब्जेक्ट बनवलं, हा ओपन व्हायला पाहिजे जेव्हा मी या फ्लोटिंग ॲक्शन बटनवर क्लिक करणार तेव्हा. हे जे आहे ते आपण आता टेस्ट करून बघूया. इथे फ्लोटिंग ॲक्शन बटनला मी क्लिक करतो तर इथे एम्प्लॉई डिटेल्स म्हणजे हे वालं पेज ओपन झालं आहे, ज्याच्या ॲप बारवरती लिहिलं आहे एम्प्लॉई डिटेल्स आणि ज्याच्या बॉडीचा कलर येलो आहे. आणि बॅक बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा मूळ पेजवर आपण आलो, ज्याचा बॅकग्राऊंड कलर काय होता, ब्लॅक 1-2 म्हणजे ग्रेडिश होता, ग्रे टाईप होता. आणि इथे फ्लोटिंग ॲक्शन बटन आहे. फॉर्ममध्ये फ्लोटिंग ॲक्शन बटन नाही आहे. ओके, तर आता मी काय करतो, इथे हे जे मेन पेज आहे माझं, जे होम पेज, त्या होम पेजवरती लिस्ट व्ह्यू घेतो. बॉडीमधला हा कंटेनर आहे, हा काढून टाकतो आणि या ठिकाणी लिस्ट व्ह्यू घेतो. लिस्ट व्ह्यू डॉट बिल्डर
मग इथे आयटम बिल्डर स्पेसिफाय करण्यापूर्वी मला काय स्पेसिफाय करावं लागेल, आयटम काउंट, नक्की किती रेकॉर्ड्स आपल्याला या लिस्ट व्ह्यूमध्ये दाखवायचे आहेत. मग ती रेकॉर्ड्स मला कशी मिळणार, मग त्याच्यासाठी माझ्याकडे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट असलं पाहिजे, एम्प्लॉईची ऑब्जेक्ट्स असली पाहिजेत, आणि एम्प्लॉईची ऑब्जेक्ट्स जर बनवायची असतील तर आपल्याकडे एम्प्लॉईचा क्लास असला पाहिजे. मग त्यासाठी मला इथे तसं डिरेक्टरी स्ट्रक्चर सगळं बनवावं लागेल. मग मी इथे हे स्टॉप करतो, इम्युलेटरला मिनिमाइज करतो, आणि इकडे मला पाहिजे तसं डिरेक्टरी स्ट्रक्चर बनवतो. पहिली एक डिरेक्टरी इथे बनवतो ती म्हणजे पेजेस, आणि ही जी 3ही पेजेस आहेत त्यांना मी या पेजेस नावाच्या डिरेक्टरीमध्ये मूव्ह करतो. कट पेस्ट केलं तरी चालेल त्या ठिकाणी. याच्यात जर काय एरर असतील म्हणजे इम्पोर्टचे वगैरे असणार ते मी नंतर सॉल्व करेन. ओके पेजेसचा भागलं, हा एरर नंतर आपण करणार सॉल्व. आधी बाकीच्या गोष्टी इथे बनवून घेणार. इथे मला लागणार एक डिरेक्टरी ज्याचं नाव असणार एंटिटी, ज्याच्यामध्ये मी सगळ्या एंटिटी ठेवणार. त्यानंतर रिपॉझिटरी, त्यानंतर आणखी एक मला लागणार सर्व्हिसेस, बॅकएंडला कनेक्ट करण्यासाठी जी फंक्शन्स लागणार ती त्यामध्ये बनवणार. त्यानंतर मला लागणार माय युटिल्स, म्हणजे जे काही कॉमन कोड मला या ॲप्लिकेशनमध्ये मल्टिपल पेजेसमध्ये वापरायचे आहे ते कॉमन कोड यामध्ये मी बनवून ठेवणार आणि ते ॲक्सेस करणार, म्हणजे कमीत कमी कोडमध्ये काम होईल. आणि त्यानंतर एक डेटाबेससाठी एक डिरेक्टरी बनवून ठेवतो जी आपण पुढच्या पार्टमध्ये वापरणार आहोत. तर आता या एंटिटीमध्ये मी इथे एक एम्प्लॉईची एंटिटी बनवतो, क्लास एम्प्लॉई. आता हा क्लास एम्प्लॉई याची आता मी ॲट्रिब्यूट्स घेतो. एक पाहिजे ID, त्यानंतर पाहिजे नेम, त्यानंतर घेऊया त्याची सॅलरी. त्यानंतर जर तो एम्प्लॉई सर्व्हरवरती सिंक्रोनाइज झालेला असेल तर त्याचा टाईमस्टॅम्प तिकडे सर्व्हरवरती जनरेट होणार, आणि जर सिंक्रोनाइज झालेला नसेल तर त्याच्या टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू नल असणार. TS म्हणजे टाईमस्टॅम्प. त्यानंतर एक घेऊया रेकॉर्ड डिलीटेड, म्हणजे जर डिलीटेडची व्हॅल्यू 0 असेल तर आपल्याला तो एम्प्लॉई दिसणार, आणि जर डिलीटेडची व्हॅल्यू 1 असेल तर तो एम्प्लॉई आपल्यापासून हाईड होणार. आपण ॲक्च्युली एम्प्लॉई डिलीट करणार नाही, रेकॉर्ड ते डिलीट करणार नाही, कारण बाकीच्या डिव्हायसेसमध्ये ते सिंक्रोनाइज व्हायचं बाकी असणार ना, म्हणून. तर आपण काय करणार, डिलीटेड कॉलमची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 करून टाकणार, 1 करून टाकणार. डिलीटेडची व्हॅल्यू 1 म्हणजे ते रेकॉर्ड हाईड करायचं, डिलीटेडची व्हॅल्यू 0 म्हणजे ते रेकॉर्ड डिस्प्ले करायचं. यावरून आपण डिलीट झालेलं रेकॉर्ड रिकवरसुद्धा करू शकतो, इथे 1-0 याच्यामध्ये चेंज करून. तर इथे हा जो ID आहे हा सर्व्हरला जनरेट होणार, परंतु जेव्हा तुम्ही ऑफलाईन असणार तेव्हा तुमच्या लोकल डेटाबेसमध्ये ही रेकॉर्ड सेव्ह होणार ना. मग त्यावेळी तुमच्या लोकल डेटाबेसमध्ये प्रायमरी की कोणती वापरणार, मग त्याच्यासाठी आणखी एक IDचं फील्ड बनवूया, ज्याला नाव देऊया ID टेम्प, म्हणजे टेम्पररी ID. जोपर्यंत तुम्ही ऑफलाईन आहात त्यावेळी जो काम करणार तो टेम्पररी ID. ओके, मग याच्यात नल कोण असणार, तर हा नलेबल पाहिजे, हा पण नलेबल पाहिजे कारण सर्व्हरवरती जाऊन तो जनरेट होणार. त्यानंतर टाईमस्टॅम्पसुद्धा नलेबल पाहिजे, म्हणजे नल व्हॅल्यू होल्ड करू शकला पाहिजे. मग हे करून मी आता याचा कन्स्ट्रक्टर बनवतो, अल्ट इन्सर्ट आणि कन्स्ट्रक्टर. ह्याचा मी कन्स्ट्रक्टर बनवला. मग ह्या एम्प्लॉई एंटिटीचं काम संपलं. आता मी इकडे रिपॉझिटरी बनवतो, EMP रेपो, एम्प्लॉई रिपॉझिटरी, क्लास EMP रिपॉझिटरी. याच्यामध्ये एक मी डमी लिस्ट बनवतो, एम्प्लॉईची लिस्ट. ॲक्च्युली ही रेकॉर्ड्स आली पाहिजे सर्व्हरकडून, डेटाबेसकडून, पण पहिल्या या भागामध्ये आपण GUI टेस्ट करून बघणार आहोत, त्याच्यासाठी मी ही डमी लिस्ट बनवतो. इथे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवलं, त्यात ID टेम्पची व्हॅल्यू नल असेल, IDची व्हॅल्यू नल असेल. त्यानंतर इथे एम्प्लॉईचं नेम देऊया नारायण, त्याची इथे सॅलरी देऊया. त्यानंतर टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू नल असेल, आणि डिलीटेडची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपण इथे ठेवूया 0. मग असे आपण काही एम्प्लॉई ॲड करूया.
ते आय डी टेम्प देऊया 1 2 3 4 आणि याच्यातल्या काहींना आपण टाइम स्टॅम्प देऊया, म्हणजे हे सर्व्हरसोबत सिंक्रोनाइज झालेले आहेत. तर सर्व्हरवर जनरेट झालेले आय डी हे आहेत समजा. ओके, अशा प्रकारे आपण एक डमी लिस्ट बनवली. आणि इथे मी काही मेथड बनवतो. एक मेथड म्हणजे फाइंड ऑल, सगळे एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न करण्यासाठी. संपूर्ण एम्प्लॉईची लिस्ट ही रिटर्न करणार. मग याचा रिटर्न टाईप काय आहे, लिस्ट ऑफ एम्प्लॉई, म्हणून ते मला इथे तो द्यावा लागेल. त्यानंतर आणखी एक मेथड बनवतो जी काहीच रिटर्न करणार नाही, म्हणजेच त्याचा रिटर्न टाईप व्हाईड असणार, जी काय करणार, ॲज अ पॅरामीटर म्हणून एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट घेणार आणि ते लिस्ट ऑफ एम्प्लॉईच्या सेव्ह मेथडद्वारे सेव्ह करणार, त्या लिस्टमध्ये ॲड करणार. सॉरी, सेव्ह नावाची मेथड नाही, ॲड नावाची मेथड आहे. ओके, त्यानंतर असंच आपण एक डिलीट नावाची मेथड बनवूया आणि ते रेकॉर्ड ॲज अ पॅरामीटर म्हणून आलेला एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट हे त्या लिस्टमधून रिमूव्ह केले जाणार. अशा प्रकारे बेसिक मेथडच्या लागणार आहे त्या मी बनवल्या आहेत. आणि आता मी या मेन पेजमध्ये वापरणार. मग मला एम्प्लॉई रिपॉझिटरीचं ऑब्जेक्ट बनवावं लागेल, ज्याच्याद्वारे मला ही लिस्ट मिळेल. कशी मिळेल, तर फाइंड ऑल मेथडद्वारे. मग त्यासाठी इथे मला इनिट स्टेट नावाची याची मेथड इम्प्लिमेंट करावी लागेल. मग ती इनिट स्टेट नावाची मेथड कधी कॉल होते, जेव्हा तुमचं ॲप्लिकेशनचे जे ते पेज आहे किंवा ती स्क्रीन आहे ती जेव्हा इनिशियलाइज होते तेव्हा इनिट स्टेट नावाची मेथड कॉल होते. मग इनिट स्टेट नावाची मेथड या स्टेटलेस विजेटमध्ये नाही आहे, तर ती स्टेटफुल विजेटमध्ये आहे. म्हणून या स्टेटलेस विजेटला राईट क्लिक करतो, शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन करतो आणि कन्वर्ट टू स्टेटफुल विजेट. आणि त्यानंतर हे जे होमपेज स्टेट नावाचा हा जो क्लास बनलेला आहे त्याच्यावरती मी इथे एम्प्लॉई रिपॉझिटरीचं ऑब्जेक्ट बनवतो. त्यानंतर लिस्ट ऑफ एम्प्लॉईचं सुद्धा एक ऑब्जेक्ट बनवतो आणि हे लेट इनिशियलाइज होणार, म्हणजे नंतर होणार इनिशियलाइज, इनिट स्टेट नावाची मेथड कॉल झाली की. मग त्याच्यासाठी इथे लेट कीवर्ड देतो आणि इथे इनिट स्टेट नावाची मेथड करतो, अल्ट इन्सर्ट दाबला आणि त्यानंतर इथे ओव्हरराईड मेथड. आणि याच्यामध्ये इनिट स्टेट नावाची मेथड आहे ही, तर ही इनिट स्टेट नावाची मेथड इथे मी इम्प्लिमेंट केली. आणि आता एम्प्लॉई रिपॉझिटरी या दोघांना इनिशियलाइज करतो.
डिसमिस करू शकतो. पण याचा डिसमिसचा बॅकग्राऊंड कलर बघा व्हाईट आहे, तो मला चेंज करायचा आहे. मग जशी ही याची की चाइल्ड नावाच्या प्रॉपर्टीज आहेत तशा मी इथे बॅकग्राऊंड नावाची प्रॉपर्टी आहे ती इम्प्लिमेंट करतो. बॅकग्राऊंडमध्ये मी कंटेनर घेतो ज्याचा कलर काय असणार, रेड असणार. बघा याचा कलर रेड झाला. आता याच्यामध्ये मला एक आयकॉन दाखवायचा आहे डिलीटचा. मग या कंटेनरमध्ये चाइल्ड घेतो, आयकॉन कसला आयकॉन, तर आयकॉन डॉट डिलीट चेक करतो. डिलीटचा आयकॉन वाला पण तो काळा आहे, तो मला पांढरा करायचा आहे. मग इथे आयकॉनला कलर देतो व्हाईट. हा जो आयकॉन आहे तो आता मध्ये दिसतोय, तो मला डाव्या बाजूला घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठी हा जो आयकॉन आहे त्याला मी व्रॅप करतो अलाइनमेंट नावाच्या विजेटमध्ये, अलाइन नावाच्या विजेटमध्ये. आणि या अलाइन नावाच्या विजेटची एक प्रॉपर्टी आहे अलाइनमेंट नावाची प्रॉपर्टी, ज्याच्याद्वारे मी त्याला सेंटर लेफ्ट अलाइन देतो. ओके, तो सेंटर लेफ्टला आलाय. पण जरा आता त्याला पॅडिंग देऊया. अलाइनला राईट क्लिक करतो आणि पॅडिंगमध्ये टाकतो आणि पॅडिंग देतो 20 युनिटचं. आता मी याला सरकवून बघतो तर आता बघा ते हा व्यवस्थित दिसतोय. ओके, आता मी याला डिसमिस करून टाकलं समजा. तर डिसमिस करून टाकल्यानंतर काय व्हायला पाहिजे, डायरेक्टली तो डिलीट झाला पाहिजे का, नाही. तर त्याने मेसेज विचारला पाहिजे कन्फर्म करण्यासाठी, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड असं विचारलं पाहिजे. येस केलं तर डिलीट व्हायला पाहिजे, नो केलं तर आहे तिथेच राहिलं पाहिजे. मग ते इम्प्लिमेंट करूया. जशी की आणि बॅकग्राऊंड ही प्रॉपर्टी आहे तशीच इथे कन्फर्म डिसमिसची प्रॉपर्टी आहे. मल्टीलाईनचा कोड असल्यामुळे मी इथे कर्ली ब्रॅकेट घेतो. रिटर्न मला इथे काय करायचं आहे, शो डायलॉग रिटर्न करायचा आहे. या ठिकाणी मी सेमिकोलन आधीच देऊन ठेवतो, नाहीतर मोठा कोड झाला तर मग समजत नाही कुठे सेमिकोलन द्यायचा राहून गेला आहे. इथे मल्टीलाईनचा कोड असल्यामुळे कर्ली ब्रॅकेट इथे घेतलं. याने कुठला डायलॉग रिटर्न केला पाहिजे, तर अलर्ट डायलॉग रिटर्न केला पाहिजे. मग अलर्ट डायलॉगच्या टायटल सेक्शनला काय दिसलं पाहिजे, तर एक टेक्स्ट दिसलं पाहिजे ज्याच्यामध्ये डिलीट क्वेश्चन मार्क असं दिसलं पाहिजे किंवा डिलीट असं दिसलं पाहिजे. आणि कंटेंटमध्ये सुद्धा एक टेक्स्ट विजेट दिसला पाहिजे ज्याच्यात लिहिलेलं असेल आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट आणि क्वेश्चन मार्क. मग हा जो अलर्ट डायलॉग आहे याच्यामध्ये टायटल आणि कंटेंट ही प्रॉपर्टी आहे. तशीच आता आपल्याला इथे ॲक्शन नावाच्या प्रॉपर्टीमध्ये इथे बटन्सचा ॲरे द्यावा लागेल. त्याच्यातलं पहिलं बटन असणार टेक्स्ट बटन. ज्याच्या चाइल्डमध्ये, ज्याच्या आतमध्ये एक टेक्स्ट असणार ज्याच्यावरती लिहिलेलं असेल येस. मग हे काय करणार, तर नेव्हिगेटर डॉट पॉप म्हणजे ही स्क्रीन आहे ती ऑफ करून टाकणार. कुठली जी पॉपअप झालेली आहे, तो डायलॉग आहे तो पॉप करून टाकणार, रिमूव्ह करून टाकणार. आणि जाता जाता काय रिटर्न करणार, तर ट्रू रिटर्न करणार. एक मिनिट, हे जरा कट करतो. इथे कंट्रोल स्पेस मारतो आणि सिंगल लाईनचा कोड असल्यामुळे ॲरो फंक्शन घेतो आणि मग हा कोड पेस्ट करतो. ओके, सेम असंच मी नो बटनसाठी करणार, फक्त ट्रूच्या ऐवजी फॉल्स व्हॅल्यू जाणार. एवढं मी आता टेस्ट करतो. आता मी जर याला रिमूव्ह करायला गेलो तर इथे विचारतो बघा डिलीट टायटल डिलीट आणि कंटेंटमध्ये आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट. नो केलं तर फॉल्स रिटर्न करणार, काहीच नाही व्हायला. आणि येस केलं तर हे डिलीट व्हायला पाहिजे. मग डिलीट व्हायला पाहिजे तेव्हा काय घडलं पाहिजे, ते डेटाबेसमधून त्याला डिलीट केलं पाहिजे ना. मग हे आपण कसं इम्प्लिमेंट करणार, मग त्याच्यासाठी सुद्धा याची डिसमिसिबलची प्रॉपर्टी आहे. जशी की कन्फर्म डिसमिस या प्रॉपर्टीज आहेत.
तशी ऑन डिसमिस नावाची प्रॉपर्टी आहे. म्हणजे जेव्हा तो कन्फर्म करणार की मला डिलीटच करायचं आहे तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर कंट्रोल स्पेस मारूया इथे आणि कर्ली ब्रॅकेट देऊया आणि इथे ऑन डिसमिस्ड जेव्हा हे डिसमिस होणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, त्या एम्प्लॉई रिपॉझिटरीची जी डिलीट मेथड मगाशी आपण बनवलेली होती त्याला हा एम्प्लॉई पास करणार. म्हणजे तो एम्प्लॉई त्या ठिकाणाहून डिलीट व्हायला पाहिजे. हे कंट्रोल एस दाबून हे सेव्ह करतो आणि आता याच्यातला एखादा एम्प्लॉई मी डिलीट करायला गेलो समजा, तर इथून हा डिलीट होतोय. ओके, तर आता मला इथे प्लस बटनला क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई ॲड करता आला पाहिजे. मग त्याच्यासाठी इथे मी फॉर्म बनवणार. डिलीटची फंक्शनॅलिटी केली, आता ॲडची फंक्शनॅलिटी करूया. त्याच्यासाठी हा जो फॉर्म आहे तात्पुरता आपण इथे एक पिवळा कंटेनर दाखवलेला आहे तो काढून टाकूया आणि त्या ठिकाणी मला मल्टिपल टेक्स्ट फील्ड्स दाखवायचे आहेत वर्टिकली मला विजेट्स ॲड करायचे आहेत. म्हणून त्याच्यासाठी मी इथे वापरतो कॉलम नावाचे विजेट, ज्याच्यामध्ये चिल्ड्रन घेतो टेक्स्ट फील्ड. मग या टेक्स्ट फील्डला जरा सजवतो. याचा कंट्रोलर असणार टी नेम, तसंच सेम सॅलरीसाठी सुद्धा आपण बनवणार. टी नेम हा वरती आपण डिफाईन करून ठेवूया, वॅर टी नेम इज इक्वल टू टेक्स्ट एडिटिंग कंट्रोलर. त्यानंतर हा जो टेक्स्ट फील्ड असणार त्याला आपण डेकोरेट करूया. इनपुट डेकोरेशन कंट्रोल स्पेस ला बॉर्डर देऊया. आउटलाईन इनपुट बॉर्डरची रेडियस मला पाहिजे सर्क्युलर. सुटसुटीत दिसण्यासाठी हे खाली खाली घेतो. रेडियस पाहिजे सर्क्युलर आणि इथे मी जी काय रेडियस आहे ती टाकतो, 20 युनिटची समजा मला रेडियस पाहिजे. मग कंट्रोल एस करून बघा तर इथे एक हा बनलेला आहे टेक्स्ट फील्ड. याला मी काय करतो, हा जो कॉलम आहे संपूर्ण ज्याच्यामध्ये सगळे टेक्स्ट फील्ड ठेवणार त्याला पॅडिंग नावाच्या विजेटमध्ये टाकतो. त्याला युनिट देतो 20चं, बघा आता बरा दिसतोय. त्यानंतर हिंट टेक्स्ट यामध्ये डिस्प्ले करतोय मी. आता हिंट टेक्स्ट इथे नाही आहे, कदाचित डेकोरेशनमध्ये असणार. हां आहे हिंट टेक्स्ट डिस्प्ले करतोय. हिंट टेक्स्ट एंटर नेम, एम्प्लॉईचं नाव इथे आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. ओके, आता इथे बघा, इथे मी टाईप केल्यानंतर ही हिंट आहे ती जाणार आहे आणि जेव्हा हा टेक्स्ट बॉक्स एम्प्टी होणार तेव्हा परत इथे ही हिंट दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण एक टेक्स्ट फील्ड बनवलं. असं आणखी एक टेक्स्ट फील्ड बनवूया. हा कोड कॉपी करतो आणि खाली पेस्ट करतो. मग इथे दुसरं टेक्स्ट फील्ड बनलं जे असणार सॅलरीसाठी, टी सॅलरी, त्याचा कंट्रोलर टी सॅलरी, तो इथे आपण बनवूया. टी सॅलरी एंटर नेम ऐवजी इथे असणार एंटर सॅलरी. आणि जेव्हा आपण इथे टाईप करतो तेव्हा इथे ABCDचा कीबोर्ड येतो. तसं जेव्हा या खालच्या टेक्स्ट फील्डमध्ये मी जेव्हा टाईप करणार त्यावेळी त्या ठिकाणी ABCDचा कीबोर्ड येऊ नये, तर त्या ठिकाणी काय यायला पाहिजे, तर इथे बटन आली पाहिजेत. मग त्यासाठी काय करणार, मग त्यासाठी इथे कीबोर्ड टाईप म्हणून आहे, त्याला कंट्रोल स्पेस मारतो, टेक्स्ट इनपुट टाईप नंबर विथ ऑप्शन हे घेतो. मग हे केल्यानंतर काय होईल, तर जेव्हा तुम्ही नेममध्ये काहीतरी ॲड करायला जाल तेव्हा तुम्हाला हा ABCDचा कीबोर्ड दिसणार. परंतु टी सॅलरी एंटर करायला जाल त्यावेळेला तुम्हाला हा फक्त बटनचा कीबोर्ड दिसणार. ओके, आता हे दोन एकमेकांना चिकटलेले आहेत. तर या दोन टेक्स्ट फील्डच्या मध्ये मी एक साईज बॉक्स टाकतो ज्याची हाईट असणार 20 पिक्सेलची. ते कॉमा देतो, म्हणजे या दोन टेक्स्ट फील्डच्या मध्ये मी इथे साईज बॉक्स टाकला.
20 ई खूपच लांब लांब दिसत आहेत ना, 10 घेऊया. ओके. त्यानंतर असाच मला आणखी एक साईज बॉक्स याच्या खाली पाहिजे या टेक्स्ट फील्ड नंतर, आणि त्यानंतर मला एक इथे एलिव्हेटेड बटन पाहिजे. एलिव्हेटेड बटन काय करणार ते नंतर इम्प्लिमेंट करतो, म्हणून तिथे तात्पुरता मी नल लावलेला आहे. एलिव्हेटेड बटनच्या आतमध्ये मला म्हणजे चाइल्ड सेक्शनमध्ये मला टेक्स्ट दिसलं पाहिजे ज्याच्यावरती लिहिलेलं असेल सेव्ह. ओके. आणि या एलिव्हेटेड बटनचा बॅकग्राऊंड कलर फोरग्राऊंड कलर मला पाहिजे, पण इथे बॅकग्राऊंड कलर फोरग्राऊंड कलर अशी काय प्रॉपर्टीज नाही आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, स्टाईल नावाची प्रॉपर्टी वापरणार. आणि या स्टाईल नावाच्या प्रॉपर्टीमध्ये इथे एलिव्हेटेड बटनचं हे जे विजेट आहे डॉट स्टाईल फ्रॉम नावाची मेथड आहे, आणि याच्यामध्ये आपण तो आपल्याला पाहिजे तो बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊ शकतो. बॅकग्राऊंड कलर देतो लाईट ब्ल्यू आणि फोरग्राऊंड कलर देतो व्हाईट. ओके. आणि हे जे एलिव्हेटेड बटन आहे याला जरा सुटसुटीत करतो. अनप्रेस्ड याच्यावरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर याच्यावरती मी जेव्हा क्लिक करणार तेव्हा इथे कर्ली ब्रॅकेटची बॉडी इम्प्लिमेंट करतो. याच्यावरती क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, ते वरती टेक्स्ट बॉक्समध्ये जे काय व्हॅल्यूज आहेत टाकलेल्या म्हणजे नेम आणि सॅलरीची, त्यानुसार एक एम्प्लॉईचं नवीन एक ऑब्जेक्ट बनलं पाहिजे. न्यू कीवर्ड इथे ऑप्शनल आहे त्यामुळे न्यू कीवर्ड टाकत नाही. तर बाय डिफॉल्ट आय डी टेम्प असणार नल, तो SQLite डेटाबेसमध्ये गेल्यानंतर जनरेट होणार. आय डी आहे तो MySQL डेटाबेसमध्ये म्हणजे सर्व्हर साईडला गेल्यानंतर जनरेट होणार. त्यानंतर नेमच्या ठिकाणी मला काय दाखवायचं आहे, टी नेम नावाच्या टेक्स्ट बॉक्समधलं टेक्स्ट. सॅलरीच्या ठिकाणी मला काय दाखवायचं आहे, टी सॅलरी नावाच्या टेक्स्ट बॉक्समधलं टेक्स्ट. पण हा जो सॅलरी कंपोनंट आहे त्याचा डेटा टाईप काय आहे, डबल आहे. मग त्यामुळे मला याला कन्वर्ट करावं लागेल डबलमध्ये. मग स्ट्रिंगचं कन्वर्जन डबलमध्ये करायचं असेल तर डबल डॉट पार्स, त्याच्यामध्ये टी सॅलरी डॉट टेक्स्ट पाठवली. टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट नल असेल, ती सर्व्हर साईडला जनरेट होणार. डिलीटेडची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0 असणार. याला मी नाव EMP मॉडिफाईडच का दिलं, कारण जेव्हा मी नवीन एम्प्लॉई ॲड करणार तेव्हा या फ्लोटिंग ॲक्शन बटन प्लसवरती क्लिक करून येणार, आणि जेव्हा मला एम्प्लॉई मॉडिफाय करायचं असणार तेव्हा मी याच्यातल्या एखाद्या टाईलला टॅप करणार, आणि त्या टाईलला टॅप केल्यानंतर हाच फॉर्म ओपन होणार, परंतु या ठिकाणी त्या एम्प्लॉईचं नाव आलेलं असणार ज्याला मी टॅप केला, आणि या ठिकाणी त्याची सॅलरी आलेली असणार. आणि मी इथून काय ते मॉडिफाईड करणार आणि सेव्ह बटनला क्लिक करणार. मग हे जे बटन आहे किंवा हे जे ऑब्जेक्ट आहे ते मला दोन्ही पर्पजसाठी वापरायचं आहे, नवीन एम्प्लॉईसाठी आणि अपडेट म्हणजे मॉडिफाईड झालेल्या एम्प्लॉईसाठी. म्हणून मी याला नाव देतो EMP मॉडिफाईड. आता हे जे EMP मॉडिफाईड नावाचं ऑब्जेक्ट आहे हे याने रिटर्न केलं पाहिजे. मग याच्यासाठी मी वापरतो नेव्हिगेटर डॉट पॉप. नेव्हिगेटर डॉट पॉप, आणि याने काय केलं पाहिजे, रिटर्न EMP मॉडिफाईड. ओके. आता हे जे काही ऑब्जेक्ट हा रिटर्न करणार ते मिळणार कोणाला, तर EMP फॉर्म आपण कुठून ओपन केला आहे तिकडे जाऊया. होम पेजमध्ये फ्लोटिंग ॲक्शन बटनमधून आपण हा ओपन केला आहे. मग जे काय एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आहे मॉडिफाईड झालेले ते आपल्याला इथे मिळणार आहे. ओके. लगेच मिळणार का, नाही. तर जोपर्यंत आपण तिथे डेटा भरत नाही फॉर्ममध्ये तोपर्यंत मिळणार नाही, म्हणून इथे मी अवेट वापरतो. मग अवेट हा कीवर्ड ज्या ज्या कोड ब्लॉकमध्ये येतो त्या कोड ब्लॉकच्या वरती असिंक हे कंपल्सरी लिहावं लागतं. हा EMP मॉडिफाईड आहे, तो आता मला डेटाबेसमध्ये सेव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी रिपॉझिटरीची एक मेथड आहे सेव्ह नावाची, ती मी वापरणार. मग हे कर्ली ब्रॅकेट बघतो कुठे सुरू झालं आहे कुठे संपतं, इथे संपतं आहे. याच्या आधी मी इथे काय करणार,
एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट त्याची सेव्ह मेथड आणि त्याच्यामध्ये हा emp मॉडिफाईड हा सेव्ह करणार. ओके, तर हा प्रोग्राम मी आता रन करून बघतो. तर इथे बघा हे सेव्ह बटन आहे ते एवढंच दिसतं. याने संपूर्ण विड्थ व्यापलेली नाही. मोबाईलची जेवढी विड्थ असणार, रुंदी असणार, ती जागा त्याने व्यापली पाहिजे. मग त्याच्यासाठी फॉर्ममध्ये जातो आणि हे जे एलिव्हेटेड बटन आहे त्याला मी व्रॅप करणार साईज्ड बॉक्समध्ये आणि त्या साईज बॉक्सची जशी मी वरती हाईट देत होतो इकडे, तशी आता इथे विड्थ देणार. काय देणार ते इन्फिनिटी, डबल डॉट इन्फिनिटी. मग हे बटन आहे ते पसरणार. ओके, मग इथे मी प्लस बटनला क्लिक करतो आणि इथे नाव देतो प्रल्हाद, सॅलरी देतो, सेव्ह बटनला क्लिक करतो. तर इथे ते रेकॉर्ड सेव्ह व्हायला पाहिजे. मग इथे आपण ऑलरेडी कोड लिहिलेला आहे की emp report डॉट सेव्ह. मग ते सेव्ह झालं, त्या लिस्टमध्ये ॲड झालेलं असेल, पण ते आता इथे डिस्प्ले व्हायला पाहिजे ना. त्याच्यासाठी हे जे पेज आहे ते आपल्याला रिफ्रेश करावं लागेल आणि ते रिफ्रेश करण्यासाठी आपल्याला सेट स्टेट नावाची मेथड कॉल करावी लागेल. मग आता रन केल्यानंतर आलं बघा. मी आता इथे दुसरा रेकॉर्ड ॲड करतो, ध्रुव. सेव्ह बटनला क्लिक करतो. तर आता बघा इथे ध्रुव आलेला आहे. ठीक आहे, मग आपण डिलीट करू शकतो आणि ॲड पण करू शकतो. मग हे आपण करून बघितलं. अपडेट या ठिकाणी होणार नाही कारण आपण अजून डेटाबेसला कनेक्ट केलेलं नाही आहे. तर आपल्याला फक्त एक GUI पाहिजे होता आणि ते टेस्ट करण्यासाठी म्हणून आपण इथे ही डमी रेकॉर्ड्स बनवली होती. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण SQLite डेटाबेस याला कनेक्ट करणार आहोत आणि त्यावेळी अपडेटची फंक्शनॅलिटीसुद्धा आपण कवर करणार आहोत. आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण आपला लोकल SQLite डेटाबेस हा सर्व्हरच्या MySQL डेटाबेससोबत सिंक्रोनाइज कसा करायचा आणि रिअल टाईम अपडेट्स कसे मिळवायचे वेब सॉकेट वापरून ते बघणार आहोत तिसऱ्या पार्टमध्ये. धन्यवाद.